तक्रार करण्यात आली होती त्या संदर्भात पत्रकार परिषद काय सांगाल? लिंक टाकते ते लिंक उचला म्हणा मग. थांबा 2 मिनिट थांब ना यार. सगळ्यांना नमस्कार. 2 मिनिट फक्त. आणि थांब ना 2 मिनिट यार. तू कुठे डेस्कला आहे का? आपण थांब ना 2 मिनिट. कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल आपण आज पत्रकार परिषद घेऊन बोला. गोरगरीब समाजापर्यंत मला हा खरा मेसेज देणं गरजेचं. फेसबुक लिंक दिली मी घुसला ती. आणि याला मात्र सगळ्या बांधवांनी विशेष करून मी कालच सांगितलं होतं की ज्यावेळेस ही बातमी आली चॅनलवरती त्यावेळेस मी सगळ्यात अगोदर आवाहन केलं होतं मराठा समाजाला की आपण शांत राहायचं. आजही सुरुवात करताना मी अगोदर मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो, विनंती करतो की तुम्ही शांत राहा. तुम्ही शांततेने घ्या. साधे साधे कामं तुम्ही करायचे समाजाने. अवघड कामं करायला मी आहे ना. तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. माझ्या हात जोडून मराठा समाजाला विनंती. कारण मी जे सांगणार आहे हे खूप सगळ्या क्षेत्रासाठी खूप महत्वाचं आहे. याच्यातून सगळेच जागे होणार आहेत आता. म्हणून माझं मराठा समाजाला पुन्हा एकदा आव्हान आहे की तुम्ही फक्त शांत राहायचं. ज्या घटना करून घेणार आहे त्यांनी केलेल्या घटना आतापर्यंत कोणालाही माहीत झालेल्या नाही. पुढं काय करणार आहे हेही कोणाला माहीत झालेलं नाही. आणि इथून मागे काय केलं तेही कोणाला माहीत झालेलं नाही. त्याच्यामुळं आपण बाप ठरलो की यांचं करायच्या अगोदरच सगळं उघडं पडलं, सगळं भांडं. आपले सुद्धा हात खूप लांब आहेत हेही त्यांच्या आता लक्षात आलं असत. म्हणून मी समाजाला आवाहन करतो की तुम्ही फक्त सगळ्यांनी शांततेने घ्या. मराठा समाजाला मात्र एक शब्द देतो मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, कारण आजचा विषय खूप गंभीर आहे. सगळ्यांनी सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे आणि हुशार होणं गरजेचं आहे. म्हणून सांगतो मराठा समाजाने शांत यासाठी राहायचंय. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ते का, पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचंय. आपण हे सिद्ध करून दिले. करण्याच्या अगोदरच आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडले. माझ्या समाजासाठी मी लढायला खंबीर आहे. आपण सावध नाहीयेत याचा अर्थ असा आपण सतर्क नसतो, सावध नसतो तर समाजाला जे आतापर्यंत मिळालं आरक्षणाच्या विषयातून ते मिळालं नसतं. तुम्ही पण सावध आहे समाज, मी पण सावध. आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती. हे मराठा समाजाने समजून घ्या. म्हणून तुम्हाला म्हणतो तुम्ही शांत राहा. तुम्हाला एक शब्द देतोय आज मराठा समाजाला. ही नायनाट होणार सगळा, त्याचं काही दुमत नाही. कोणी पण असो, फक्त एक शब्द देतो तुम्ही फक्त शांत राहा. त्या निमित्ताने एक शब्द देतो तुम्हाला, तुम्ही हसला पाहिजेत असं काम करून द्या. सगळा महाराष्ट्र म्हणत आता सुखाचे दिवस आले हो. जिल्हा म्हणत, गाव म्हणत आता सुखी हो. समजून घ्या मला काय म्हणायचंय ती. आपण बोलताना म्हणतो ना साडेसाती गेली हो गावची, राज्याची, जिल्ह्याची. तसं तुम्ही फक्त शांत राहा. म्हणजे मला बरोबर सुखाचे दिवस आणता येतील तुम्हाला. म्हणजे ते शब्द म्हणायला तुम्हाला आपण बोलताना नाही म्हणत का गावात खेड्यात आईला लय घाण होते हो आई, तसा तुमचा आनंदाचा सुखाचा दिवस राज्याचा, जिल्ह्याचा, गावाचा आम्ही नक्की आणू. हे नायनाट नक्की करू. म्हणून तुम्ही शांत राहा. माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती. याच्याच बरोबर दुसरं मला सांगायचंय आणि नंतर मी सुरुवात करणार आहे. मी अपेक्षा धरणार आहे की मराठा समाज शांत राहणार.
मराठा समाजाला या राज्यातल्या माझं हे दुसरं सांगणं आहे, जेवढे मराठा समाजाचे राज्यातले नेते आहेत त्यांनी हा विषय शिरेस घ्या. भले ओबीसीचे पण नेते असतील, हिंदू मुस्लिमांचे पण असतील, त्यांनी हा विषय शिरेस घ्या. मराठा समाजाच्या संघटना असतील, स्वयंसेवक असतील, मराठा सेवक असतील, यांनी हा विषय फक्त शिरेस घ्या. वेळ तुमच्याबरोबर पण येणार. त्यावेळेस माझ्यावरती आज वेळ आली म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही मजा बघायची हे नको. कारण एवढं मॅटर सिरियस सगळ्यांनी घ्या. तुमचे माझे मतभेद असतील नसतील, विरोधात जाऊन भाषण करण्याला परवडला, आपल्या विरोधात आंदोलन करणारा परवडला, परंतु एखाद्याच्या जीवावरतीच उठायचं कोणाचं तरी ऐकून करणारापेक्षा करून घेणारालाच मी सगळ्यात जास्त तोच महत्वाचा धरणार. म्हणून माझ्या समाजातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना, सगळे आले त्याच्यात, आमदार असतील, मंत्री असतील, माजी असतील, आजी असतील, पार सरपंचापासून नगरसेवकापासून नगराध्यक्षापासून जे काय जेवढे असतील मराठ्यांचे, तेवढं नाही सांगतो की सहज घेऊ नका विषय. आज माझ्यावर बेतली, उद्या तुमच्यावर बेतू शकते. त्यामुळे ही घटना गांभीर्यानं घ्या. सगळेच संघटना मराठ्यांच्या पासून सगळ्यांनी एक जीवानं आपल्याला असल्या वृत्तीचा, मी असल्या वृत्तीचा म्हणतोय, आपल्याला नायनाट करावाच लागणार आहे. त्याच्याशिवाय हे थांबणार नाही. उद्या कदाचित तुमच्यावरही वेळ येऊ शकते. त्या टायमाला मग आम्ही म्हणणार आमच्या टायमाला तुम्ही मजा बघितली होती. म्हणून हा विषय गांभीर्यानं घ्या. आरक्षणाचे विषय असतील, राजकारणाचे असतील, एकमेकाच्या विरोधात भाषणं केली असतील, एकमेकाच्या विरोधात प्रेस घेतले असतील, तो भाग वेगळा. तो परवडले हो, ते परवडले. डायरेक्ट तरी दिसला तो बाजूला गेला. पण हे करून घेणाऱ्यांनी इथूनच करून घेणं ही गंभीर विषय. म्हणून सगळ्यांनी हा मुद्दा ताकदीनं लावून धरा, तर ही नायनाट होणार आहे पुढच्या काळात. मात्र मला पुन्हा पुन्हा सगळ्यांकडून शब्द पण पाहिजे आणि मीही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की फक्त मराठ्यांनी शांत राहा. मी काल सांगितलं, जी बातमी आली काल त्याच्यानंतर 2 घंट्यात सांगितलं मराठा शांत राहायला. आभारी आहे मी तुमचा खरंच मनापासून. कारण मी तुमचं ऐकतो, तुम्ही माझं ऐकता. ह्या समाजाला मला मानावंच लागेल. असा ग्रेट समाज होणार नाही. कुठलाही किती करोडात एकत्र आले तरी शांत राहा म्हणले शांत राहिले. कालही सांगितलं शांत राहा. माणसं माझे मराठा समाजाचे सगळे शांत राहिले. इथून पुढेही आजची प्रेस ऐकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत राहा. मी खूप सतर्क आहे, सावध आहे. सावध नसतो तर यांचा बाप मी ठरलो नसतो. त्याच्यामुळे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका. यांचे पाठ पुरवायला मी खंबीर आहे. तुम्हाला सुखाचा दिवस आणतो. तुम्ही एक ना एक दिवस हसणार आणि असं म्हणणार सुखाचे दिवस आले हो राज्याला, जिल्ह्याला, गावाला. उदाहरण म्हणून देतो पुन्हा. तिथं चालू मी आपल्यात म्हणतात लयच घाण होती साडीसाठी गेली हो, गाव सुखाने जगायला लागलं. तसं राज्य सुखाने जगल हे आणणार. बोललो ते मी आतापर्यंत केलं. फक्त मला तुम्ही शांत पाहिजेत मराठा समाज ऐकल्याच्या नंतर सुद्धा. पाटील तुम्ही आता मी जी घटनाक्रम आहे ना तो सांगतो. जो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्यांना. पोलिसांनी त्यांना धरा, नका धरू, सोडून द्या उद्या, त्याच्याशी देणं घेणं नाही. कारण त्याचं कारण सांगतो मी. का आम्ही एवढे बिनधास्त आहेत. 100 जण बीड जिल्ह्यातले, जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले होते. प्रमुख लोक सगळ्या पक्षाचे म्हणतो आम्ही. भेद नाही, फीद नाही, त्यो ह्या पक्षाचा आहे, त्यो ह्या पक्षाचा, असा अजिबात नाही. सगळे जण इथं बसलेले होते. त्यामुळं जनतेच्या कोर्टात, जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहित. उद्या तुम्ही खोटं ठरवता आणि खरं ठरवता तपासात काय असेल आम्हाला नाही माहित. आम्हाला तर शंकाच नाही जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल. परंतु पुढचं सांगतो, तुम्ही सोडून द्या, धरा, नका धरू, सत्य हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मानणार आहे. मी नाव नाही घेणार त्यांचं, या कोण आहे त्यांचं, कारण ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्याला कायदेशीर काही बंधन आहे. जोपर्यंत तिकडून ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाही तोपर्यंत मी घेणार नाही. फक्त धरले दोघं एवढाच मी शब्द वापरणार. त्या दोघांना काय केलं
त्याच्याबद्दल. बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए, तो ह्या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं. इथून खरी ही सुरुवात झाली. यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए का तो कार्यकर्ता मला माहित नाही, त्यांनी याला नेलेलं यांना. आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला. त्यांनी हे सगळं माझं शोधत होते. यांना 3 प्रकारात दिले. आधी ते सांगतो मग घटनाक्रम सांगतो, कारण हे राज्यासाठी पत्रकार बांधवांना तुमच्यासाठी सुद्धा आहे, कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहे. म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये, पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हादरवणारा विषय आहे. पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं. खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, ते द्या, याच्यासाठी तो विषय चाललेला होता. त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळाना तर खोट्या मिळाना. ते तयारीची असते ना, तयारी करण्याची. मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले, खूनच करून टाकायचा. मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू, असं ठरलंय. काही असू द्या, मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी याच्यात मुळाजाळात जाणार आहे. तुमच्यासाठी सगळी घाण, तुमचे पुढं लेकरं आहेत, नातू आहेत, हे सुखासमाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजे. असल्या नीच अवलादी संपल्या पाहिजेत. ते काम मी करतो. फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं. हे बघा, तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं. मग जवळचं कोण धरायचं, तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल. तर ह्या बीडचा पोरगा का कोणी तो पीए का कार्यकर्ता, त्यांनी ह्या आरोपींना घेतलं. त्यांनी सांगितलं असं आमजवळ हाय किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त. त्याला परळीला नेलं, त्या बीडच्या रेस्ट हाऊसला. आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती. ती बैठक धनंजय मुंडेने सोडली. हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ आधी तिथंच एक आरोपी नेला होता याच्यातला. आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होतं. तिथं एक आधीच दुसरा होता, ह्याच दोन्हीतला. तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही. धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला ह्यो म्हणला आता शोधावं लागेल. तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठ, मी लागन ते देतो. मग यांची तिथं इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असे. तो आला आणि त्यांनी सांगितलं. मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं. मग नंतर तर ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली. धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती. याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे. मी असं पहिल्यांदा सांगताना सुरुवातीला सांगितलं, धरा सोडून द्या, तुम्ही काही करा. त्याच्यानंतर काही जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबला. हे धरलेले 2, त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं दोन. आता हे खरं असन खोटं असन तपास करा. आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो. तिथं थांबला. मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो. ते काय सापडा ना तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही, असं तसं काहीतरी झालं त्यांचं.
म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा. मग त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले. ते बघा याच्यात पुन्हा यांची वारंवार धनंजय मुंडे संघ भेट द्या. त्याचा कुठंतरी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथं बिल्डिंग. ही गोष्ट हे भाऊबीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन ह्यो कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजविला तिथंच. याच्यात खूप जण आहेत. याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कोणीतरी त्यांनी पण 4 जण लोक नेलते. आता ते तपासात घेतील काय काय. आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो. आणखीन 4 आहेत त्याच्यात. म्हणजे एकूण हे 10-11 जणांचा स्टाफ आहे. तिकडचे काही, बीडचे काही, गेवराई तालुक्यातले काही, त्यातले तर धरलेत 2. आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे येणारच आहे. त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी, असं काहीच व्हाय ना तुम्ही मला गाडी घेऊन द्या. आरोपी म्हणे आम्ही गाडीनं गाडी ठोकतो. मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची, बाहेर राज्याच्या पासिंगची आहे ती गाडी तुला मी देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा ते त्यांच्या बरोबर आहे. तुम्ही हे तपासात उघडं पाडा. याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे. ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही. कारण आशानं राजकारण होत नसतं. आशाने माणूस उंचीवर जात नसतो. माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची. घातपात करून खुन करून माणूस राजकारणात नाही मोठा होत. गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं. कारण तसं तो त्यांना बोललेला पण आहे गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा. त्यांनी अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं. हे काम केलं. हे नीच लोक मारतय किंवा डाव करतय असं संपवते. माझ्या ध्यानात येणं इतकं आहे कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना, ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग. संपनात त्या रेकॉर्डिंग इतके त्याच्यात बोललेले. अहो इतके भयंकर डाव आहेत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचं. कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला सांगितल्यापासून. याच्यात त्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो. 2 आरोप आहेत ना, त्या पोराला लय माहिती. मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या. पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती. बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप सिरियस आहे विषय. त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आहे. बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडी खाली मोबाईल आहे. म्हणजे त्या शीटाच्या खाली बघा आता ही सिस्टम. मोबाईल शीटाखाली कोण बघा, शीटाखाली काय बोलतोय कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलते, आहे का काही मिळ. अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती. म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय. त्या नासक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हणून शांत राहायचंय. ही फक्त असली घाण नासकी ही जी टोळी आणि हे ना ही संपणं गरजेचं आहे. कारण याला ना जात मिली तरी चालतंय, याला कुणी मिळलं तरी चालतंय. फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाकडे. आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शीटाच्या, म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शीटाखाली, तर सगळं मिळ लागणार. अशी माहिती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली
तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जणू. गाडी कोणाची जर कुंकड चालली असली, आता खरं खोटं तपासात घेतलं पाहिजे. त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठं ठेवते शेटाखाली. जर एखाद्याचा येणे जाऊन सत्कार केला बरं का राजकीय नेते हो, तुम्ही ओबीसीचे असता मराठीचे असता याच्यात घुसा, नुसतं माझ्यावरच काय आरोप करता. अरे मी खामक्या होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कोणी हातच नाही घातलेला. नसतात त्यांनी माग काय केलंय पुढं काय करायचंय कोणालाच काही कळत नाही. ही पहिली घटना आहे, त्याची यंत्रणाच कमजोर केली सगळी. म्हणून तर आम्ही बापट ठरलो. म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. एखाद्याला जर फोटो दिला ना, जणू फोटो नसतो का आपला असा एखादा मोठा असतो कशाचा, काचाचा, काचाच्या बाहेरचा असा, त्याचे सुद्धा कॅमेरे बसलेले जणू कॅमेरे बसलेले. हो याला आता ते घरात काय करीत असं एखाद्या त्याच्यावर ब्लॅकमेल करतो काय. बरं आला चार्जिंगचा विषय, त्याच्यात चार्जिंगचा विषय आलाच ना पुन्हा. आणि मग ते घर पुसणारे कशाला आहे, त्याला डबल पगार द्यायचा, टिबल द्यायचा. एखाद्याचा पीए, समजा एखाद्याचा पीए नाही बॉडीगार्ड एखाद्याचा, त्याला 5 पट पगार. याची सिस्टम. एखाद्याचा पीए त्याला वाढू. हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे. याच्यात ना त्या पंकजाताई मुंडेबद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप आहे. राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच आहे. मी काय त्यांचं ते भाऊ बहिणी म्हणून नाही म्हणत, ते बोललंय आम्हाला. अर्ध मॅटर कराडाबद्दल सुद्धा बोलला. कराडच ना सरमाड का करमाड देव, त्याच्याबद्दल अरे ह्यो माणूस इतका भयानक आहे. त्याच्या धसांबद्दल आहे, सुरेश धसांनांबद्दल, ते आमच्या संतोष भाईच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे. जे इथं बसलेले होते माझं त्या दिवशी, आम्ही बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले काही 100 लोक प्रतिष्ठित बसलो, त्यातले 2-4 जणांचं नाव घेतलं होतं, ते शॉर्टच झाले. काय काय ह्यो माणूस त्या जातीला लाभलाय की याच आयुष्याने खराब केलं आणि त्या जातीला सुद्धा डोळ्यावर आणून ठेवलं. म्हणून सगळ्यांना सांगतो की असले विचारी संपणं गरजेचं असतं, यांच्या नायनाट होणं गरजेचं असतं. म्हणून सगळ्यांनी शांत राहा. मी बरोबर सगळ्यांचा व्यवस्थित नायनाट करतो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आपण जर कच्चे असतो, सतर्क नसतो, सावध नसतो, तर इतक्या लांब आपण हात टाकलाच नसता. कारण आपल्याला माहित पण झालं नसतं. पण यांनी एवढी चूक केली याच्या आयुष्यातली, त्यांनी कोणाला खेळायला पाहिजे होतं. इथून मागं काय काय केलं त्याचं उघडं नाही आलं, इथून पुढे तेव्हा काय करणार आहे हे उघडं नाही आलं. पण मी तरी काहीतरी असेल ना, म्हणून तर तिथपर्यंत आम्हाला ती माहिती मिळाली ना. जर तो त्या गँग वार म्हणून तो काय असेल ते जर छेदू शकतो, माहिती बाहेर आणू शकतो, तर मी बी सोपा नाही, एक कच्चा नाही, हे ध्यानात ठेव. तो इतक्या चुकीचा हात टाकला. आता तो विरोध करायला पाहिजे होता, तो भाषण करायला पाहिजे होते, तो मीडियात बोलायला पाहिजे होतं. पण तू आमच्याच काही बांधवांच्या माध्यमातून तू आमच्या मुळावर उठायला लागला. इतकं नीच वृत्तीचं राजकारण तू केलं. याच्यात तू उगाच खेटला मला. तो कोणाला खेटायला पाहिजे होतं. तुला याचे प्रत्यय आलेले 5-6 वेळेस. मला खेटल्यामुळं काय होतं, पण तरी तू शांत राहायला पाहिजे होतं, पण तू राहायला नाही. तू मला खेटला बा. तू पायाचं पण पाय पडला त्यावेळेस परळीत येऊ नको म्हणून. हो मी लय दिवस सांगत नव्हतो ते. तो पाय पडणं मी महाराष्ट्रात बघितलेलं नाही. असं पाय पडणं होतं ते, असं नाक घासायला लागलं तुला, नाक. लक्षात ठेव. माझं तर जाहीर झालं, मी महाराष्ट्रात कुठेही जाणार नाही. आमची युती झाली नाही, कुठेही जाणार नाही. पण स्वभाव असं वाटलं की चांगला माणूस दिसतोय वा, जाऊ द्या काय जायचं आपण. तू त्याच्यावर टिंगल केली नंतर ठीक आहे, हरकत नाही. तू किती खालच्या थराला जाऊ शकतो याच्यातून लक्षात आलं. गोळ्या देणं,
गाड्या गाड्या देणं, मग मारणं, आमजवळ ते सगळं आहे. मला वाटतं आणखीन आम्ही, तुम्ही जर सहकार्य करत असला तर 2-4 दिवस जर आम्ही नाही दिलं तर तपास कामात चांगलं होईल असं मला वाटतं. नसतं ते सगळं तुम्हाला खाजगीत ऐकू घालायचं असलं मी सगळ्याला ऐकू घालतो पत्रकार बांधवाला, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. एखादी क्लिप तपास कामी मला वाटतं जर तुम्ही 4 दिवस जर मला आणखीन 2-4 दिवस जर वेळ दिला तर हे गरजेचं आहे. अहो काही काही ठिकाणी त्यांच्या समाजाचं बोलतो आम्ही, काही काही ठिकाणी 75% जे अधिकारी आहेत, म्हणजे मंत्रालयाचं बोलतो हा, फक्त मंत्रालय आणि असणारे मंत्र्यांना पीए एवढ्याच बद्दल बोलतो मी. वंजारी समाजाचे जिथं जिथं पीए असतील किंवा ते ओएसडी असतील किंवा काय असतील त्याच्यातले 75% ओरिजिनल गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारावर चालते, नो टेन्शन. पण काहींना नुसतं ऐकायसाठी ठुले जाऊन त्याला माहिती हवा त्या आरोपीनं कुंकड चालली येणे जातीचं काय केलं, 2 भाग केले. प्रशासनातला वंजारी आणि सुशिक्षित बेकार तरुण. सुशिक्षित बेकार तरुणांना काही नाही गुन्हेगारीकडे वळिलं आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दिला. आणि दुसरा वर्ग केला गरीब सभ्य चांगला वंजारी. आणि ह्यो सभ्य चांगला गट कोणाचा होता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा. ते फक्त सुधारायचे बघायचे आणि यांनी जात गुन्हेगारीकडे नेल्यामुळे ती जात बदनाम झाली या थोड्या टोळक्यामुळे. अहो आता मी काय सांगू तुम्हाला ते ना, मला ती थोडं रेकॉर्डिंग मुळे मी थोडा आता शांत झालो, नसतं तुम्हाला दाखवल्यावर मला जास्त बोलता आलं असतं. इतके घाण विचार त्या पंकजाताई मुंडेंबद्दल तुम्ही ते एकदा भाषणातून ऐकले ना, ठोकून असं काहीतरी मला लक्षात येणार ते. हा हा असं असा शब्द वापरा. खाजगीत काय असं तर तिथं लय माहिती 2 खाजगीत. हा अरे ज्या माणसानं एवढी मोठी जात उंचीवर नेली त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लेकीर बाळीबद्दल असं बोलतो, हे मी माझ्यावर ते आलंय म्हणून म्हणत नाही बरं का. ते धुडक्या धाडक्याचा कोलतो मी त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो काय, जे सत्य आहे तुम्ही त्या आरोपी कोण काढा बस का. आता मी म्हणतोय म्हणून त्यांना माहित व्हावा असं असं आपल्याबद्दल बी, मग मीडियाच्या माध्यमातून माहित झाल्यावर ते तरी म्हणतो नाही आमचं काय काय त्या जोड बघ म्हणून सांगायलोय. मायावर बालंट आलं म्हणून नाही, अरे आम्ही लय खंबीर आहे तर पक्के आमचं दे सोडून. त्याला कशी खेटायची तयारी माही आणि त्याच्या गाडीत दम नाही, समोर खेटायचा आहे म्हणून तर असे ते नपुसक मेंगे चाळे करायला आहे. त्याला मेंगे चाळे म्हणतात, नपुसक चाळे. गोळ्या चारणं, औषध चारणं, कुठं काय करणं. मरतात असं समोर आला असतात. तू मेला असताना तर मी मेला असतो. जिथं उजेडन तिथं उजेडन चाल. याला म्हणजे क्षेत्रीय खानदान कुळ वंजार जाती तुझ्यासारखा नाही चाल मला तरी वाटतं. हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मलं आणि असले मी गे नपुसक चाळे करतय. गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन, तुला पैसे देतो, नवी देतो. आता कोणचे रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून. त्या आरोपींजवळ त्याला केलेले मेसेज म्हणतोय मी, त्याजवळ फेस कॉल केलेले, फेस टाइम कॉल, व्हॉट्सअप कॉल, साधे कॉल, रेकॉर्डिंग. आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या अगोदर 11:15 त्या संग त्या धन्यामुंड्या संग बोललाय तो फोनवर. 11:15 एकदम खालच्या थाराच्या चिल्लराचा फोन उचलितो का. हे सगळं भिंग फुटणं गरजेचं आहे. सरकारला माझी विशेष करून फडणवीस साहेब तुमची दय बघा आहे का कुणी एखादा फोटो दिलेला असला त्यात असं कॅमेरा ठेवलेला. आणि सगळ्या नेत्यांनी आपण आपले शीट सापडा उद्यापासून खालून मोबाईल ठेवलेत का काय. अशानं भाऊ राजकारण होत नसतं. त्या बावनकुळे साहेबाच्या भाच्याचं काहीतरी
आता त्यांना भाचा आहे का नाही मला माहित, असेल तर त्यांनी कामाला लागाव. काही नाही बरं का, ओबीसी नाही, फबीसी नाही, मराठा नाही, फेराठा काही नाही. फक्त हे कर नाही दाबा हे दाखव. मला वाटतंय ह्या नीचपणावरच राजकारण चाललेलं आहे. बऱ्याचशा नेत्यांपाशी ह्या गोष्टी आहेत. मग हे दाखीत असं तू असं असं आहे, मग तो भाचा जाईन मधी, नाही तर मग तो मेहना जाईन मधी, नाही तर तो चुलत भाऊ जाईन मधी, तो माऊस भाऊ जाईन मधी, नाही तर मग तो चुलत्याचा असं आहे. हे खूप गंभीर आहे, हे खूप गंभीर आहे. संपदाताईच्या त्या पीडित संपदाताईच्या मुंडेचं प्रकरण 2-3 दिवस बोलल्यानंतर पुढे गेला. त्याच्यात पण माहिती आहे हे मॅटर मुकादमाकडे न्यायचं, कारण तो सुद्धा त्याच्या जवळचा आहे जणू तो PI का PAPI. हा, आणि ती दुसरा पण तिकडून जवळचाच आहे त्यांच्या, कुठं नारायणगाव कारणगाव काहीतरी आहे तिकडून कुठून तरी. म्हणजे त्यांचा असं म्हणणं आहे जणू बरं का. अरे हे लय माहिती बेकार, ही वंजारी सुद्धा चक्रून पडतील. मी माझ्यासाठी म्हणत बरं का, पुन्हा पुन्हा ते तुमच्यातले ते येते 2-3 उष्टे आणि पुन्हा ते लिहिण हे ते. मी मला खरं सांगायची माहिती, ते महादेव मुंडे भैया मुंडे यांच्या परिवाराला विचारू आपण साथ द्यायला लागलो कशी देतो सांगायलो मी. असे चर्चा आहे. आता बघा त्याच्यावर खात्री करून चौकशी करून प्रशासनानं की हे काय आत्महत्या आहे, थोडीच हत्या आहे, बोलायचं काम होतं. आपण काय करू आता की हेच मॅटर मुकादमाकडे नेऊ, म्हणजे आपले मुकादमा तर सुट्टे निंबाळकरांच्या ताब्यात होते आणि निंबाळकरांचं जुटत आहे. मग काय राजकारण करतो तू, म्हणजे हे मॅटर आत्महत्या आहे, हे थोडीच हत्या आहे म्हणून शेवट लागत बसत सुटणारच आहेत तुम्ही काही दिवसात. तर मग काय होईल, मग काय होईल. आपले 200-300 मुकादम आहेत ते तरी बाहेर काढून घेऊ ना. पहिले मुकादम कसे होते, कष्ट करून कमवणारे. आताचे मुकादम याचे जोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेबाकडं हा समाज आणि मुकादम होते त्यावेळेस ही जात अशी होती, एकदा जर उच्चल घेतली आम्हाला पण माहिती हो त्यांचं पूर्वीचं वागणं हे पत्रकार परिषदेत लय गरजेचं आहे. तुम्हाला ऐकायला वाटत असेल वेगळं आहे, कारण आम्हालाही माहिती आहे ही पूर्वी जात कशी होती. एकदा जर उच्चल घेतली ना पट्टा पडल्याशिवाय माघारी येत नव्हतं. आणि आमच्याकडे त्याला त्यावेळेस कारखान्याचं नाव नव्हतं घेत, बेलापूरला चालला असं म्हणायचे. बेलापूरला चालला अशी कणखर जात आणि ते काम करणारे होते पहिले. मुकादम एकाच कारखान्यात उचल घेणार आणि सगळ्याला देणार, पट्टा पडूस तर एकाही मुकादमाला कोयत्याला पळून जाऊन देत नव्हते आणि कोयत्या जात नव्हते असे होते. आता याच्याकडे वर्ग झाल्यापासून मुकादम तोडणारे सारखेच झाले. ह्या कारखान्याचे 50 लाख घे, त्या कारखान्याचे 50 लाख घे, त्याला सांगायचं माझ्याजवळ 50 ऊस तोडणारे कोयते आहेत, याला सांगायचं 50 आहेत, याला 25 द्यायचे आणि त्याला 25 द्यायचे. ह्या कारखान्यावाला जर मला 25च कमानले, पळून गेले राव ते आलेच नाही, आणि इकडे म्हणायचं पळून गेले आलाच नाही. मग पुढं काय करायचं, तर आता ऊस तोडून घेऊ, शेवटी हिशोब करू, जेव राहील तेव्हा माघारी करू. आणि मग करायचा नाही, मग त्या कारखान्यावाल्याने मालकाने विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं बरं नंतर तर नंतर द्या, त्या भूमिकेत यायचं. आणि नंतर मागायला गेले की मग यायची टोळी चाल नाही द्यात बुडीतो. काय समाज केला यार तो बुडीतो. मग याला लागले ते खोटे पैसे खायची सवय. पहिले कष्टाचे खात होते त्यावेळेस मिशा पिळीत होते. आम्ही बघितलेला समाज सांगायलो मी, मिशा पिळून ताईट जागायचे. आता याला चुट्ट खायची सवय लागली आणि हे विषय न्यायचा कारखान्यावर निंबाळकराच्या आणि मग मुकादम सोडून घ्यायचं, मोकळं व्हायचं. मग त्या संपदाताईचं तिकडं खून जिराला तरी चालन किंवा ती आत्महत्या ती जिरली तरी चालत. काय भूमिका आहे तुमची, आणि डोळे उघडा. ते त्याच्यात असतील तर आम्ही म्हणतो का नाही आमचा तो विषय आहे का. मराठ्यांनी याच्या शानावर कसं लावून देतात. आणि माझं सगळ्यात मराठ्या निंबाळकर त्या 2-3 त्यांच्यासह सगळ्या राज्यातल्या मराठ्यांना सांगणं आहे, आपल्यातले मराठ्यांच्या नेत्यांनी वाद कमी करा. खूप कोण कोणाला संकट करायला लागले सांगताय ना. आपल्यातले राजकारणी मराठे नीट राहा. आपल्यातले तुम्ही टीका करा, भाषण करा, पण टोकाचे वाद कमी करून टाका. एक चिल्लरच आहे ते, एक चिल्लर माणूस
इतक्या मोठ्या नेत्यांना जर बोटावर मिरित असला तर काय हा मग ध्यानात आलं ते बोटावर. त्याच्यात म्हणले तुम्ही काहीतरी व्हिडिओ बनवा, खोटे रेकॉर्डिंग बना, तुम्ही जा लांब लांब कुठं तरी. त्यांचे ते राज्य आता तो सांगन ना, ते आरोपी आहे ना, तो सांगन ना आता काय काय चौकशी बघतो ना मी. आमच्या कोर्टात जनतेच्या सगळं खरं झालेलं आहे. ते म्हणले मी त्याला बरोबर बोटावर नाचतो, बरेच नेते नाचले तशी. मला निवडून यायसाठी समजा त्याच्यासाठी मतदानासाठी मी बरोबर बोटावर नाचतो त्याला. भाऊ तू हाय त्या करुणाताई मुंडेला म्हणतो तिचा ड्रायव्हर तिचा नवरा आहे, लाज वाटली बाई तुला? ते पोरग त्याला फोनवर म्हणताय की ते ड्रायव्हर आणि ते जरांगे पाटला गळाले त्या पोरांनी ते बी सांगितलं जाऊन त्याला इथं काय काय होत आहे ती. त्या पोरांनी ती नव्हती आली, ती त्याची बायको ती करुणा मुंडे का काय इथं आली ती बसायची अशी आधीच त्याला माहित झालंय. आणि मग तो मला तो ड्रायव्हर होता असं होता, तो आरोपी म्हणतो त्या धनंजय मुंडेला. तर तो म्हणतो नाही रे तो ड्रायव्हर नाही तिचा नवरा आहे. ह्यो म्हणतोय आपण बरोबर लावलेलं आहे. आणि ह्यो बी तिच्या संगत होता जणू, म्हणजे तिच्या गाडीत का काय ह्यो आरोपी आहे तो पण. मग म्हणून मी मराठा समाजाला सांगतो, करणारापेक्षा करून घेणाराला महत्वाचं आहे. आपली टीम कच्ची नाहीये चौकशी करायला. मराठा समाजाने समजून घ्या, मी बराबर करतोय. माझी विनंती फक्त मराठ्यांनी शांत राहा. तुम्ही शांत राहिले मला करता येते. तुमच्याकडे एकच काम, आपलं मोर्चा असला सभा असला तुम्ही फुल ताकद लावायची. सोपं काम तुमच्याकडे. अवघड आले पोरग आहे तुमचं मर्दासारखं इथं, तुम्ही बाकी टेन्शनच घ्यायचं नाही. आता याच्यात गृह मंत्रालय, मुख्यमंत्री साहेब काय काय करतेत हे आपण बघतोय. मला तरी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची, फडणवीस साहेबांना, असे राज्याला आणि राज्यकर्त्यांना घातक आहेत. अजितदादा थोडं बारकाईने याच्यावरती विचार करून बघा. आम्ही का तुमच्यावर ढकलत नाहीत किंवा आमच्यावर आलं म्हणून आम्ही कोणावर आरोप नाही करत. मी पक्का आहे. सावध वेव सावधाची भूमिका सांगतोय. इतकं सहज गाफील राहून हा विषय फडणवीस साहेब सोडू नका, अजितदादा सोडू नका, शिंदे साहेब तुम्ही सुद्धा सोडू नका. याच्या मुळात जाऊ द्या आता आणि याचा शेवट करा. ज्यांना ज्यांना मी सांगितलेलं काही खोटं वाटत असेल, म्हणजे राजकीय नेत्याला म्हणतो, त्याने तुमचा आमच्याकडे माणूस पाठवा, आम्ही तुम्हाला आम्ही बोललेल्याचा पुरावा देऊ. उदाहरणार्थ ते बावनकुळे साहेब म्हणतील नाव घेतल्यामुळं, अहो लय नेत्याचं नाव आहे तो, लय नेत्याचं नाव आहे, त्याला शॉर्ट बसन. आपण आपले कुणी फोटो नेलेले असले, कुणाच्या काय ते GPS काय मोबाईल गाडीच्या खाली ठेवणं, काय काय प्रकार आहेत, कोणाकोणाच्या तिथं कोणाला पगार वाढून दिले आहेत, ही खूप बारीक गोष्टीत घुसावं लागणार आहे गृहमंत्र्यांना. साधं वागून चालणार नाहीत. कारण वंजारी समाजाचे 75% जास्त अधिकारी हे प्युअर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेवून स्वच्छ चालतात. पण बाकीच्यांना येणी गिअर मध्ये घेतलेलं आहे. आरोपीला बोला ते जरा सगळं बाहेर पडन. माझा घात होणार आहे, माझा खून होणार आहे, या निमित्तानं तुमचंही सगळ्यांचं उघडं पडलंय. तुमच्यावर काय काय षडयंत्र होणार आहे ते सगळं उघडं पडलंय. हे खरंच तुम्हाला लय प्रामाणिकपणानं सांगतो. माझा घात करणार होते का, खून करणार होते का, गोळ्या औषधं चारणार होते का, रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते का, व्हिडिओ व्हायरल करणार होते का, खोटे करणार होते, मी शरण येणार म्हणून मला बदनाम करण्यासाठी काय करत होते, ते काय होईल ते मी समर्थ आहे त्याला समोर जायला. पण तुम्ही सगळे सावध व्हा आणि मागच्या भूतकाळात थोडे जा. आता कुठं कुठं आला होता का, काय काय केलं का, यांनी कोणते लोक जोडलेले आहेत का, कोण कोण आहेत, बारीक चिकित्सक व्हा. सगळ्या नेत्यांना सांगतोय, माझ्यामुळे तुम्ही सावध व्हा. आणि हा जाऊन दे तिकडे, मी तरच म्हणत होतो, कोणी काही सांगितलं काय जाऊन तिकडे. पण जेव्हा मला खात्री पटली तेव्हा म्हणलं आता याच्या मुळात जावं लागेल. एकाही नेत्यानं सहज घेऊ नका, मग तो मराठ्याचा असेल नाही तो ओबीसीचा असेल. आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचं सांगतो, आजला राज्याचा नाश करणारा नासका त्याचा शेवट करा. याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा. कारण ह्यो फोनवर बोललेला आहे, प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या.
प्रत्यक्ष बैठका झालेल्या. यांनीच ह्या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे. खून करण्याचा म्हणा, गाडी घालायचा अंगावर म्हणा, घातपात गोळ्या औषधं देऊन म्हणा, ही सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे. याला चौकशीला घ्या. तुम्ही नाही घेतलं, तुम्ही ते धरलेले आणखीन धरून आणलेले ते सगळे सोडून दिले तरी माझं काय म्हणणं नाही. आमच्या जनतेच्या कोर्टात हे सगळं खरं झालेलं आहे. कारण बीड जिल्ह्यातल्या, जालना जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित सगळ्या पक्षातल्या प्रमुखांना ही गोष्ट त्यांच्या कानानं त्यांनी ऐकलेली. त्यामुळं मी टेन्शन फ्री आहे, त्याचा काय लोड नाही. आणि तुम्ही आपण आपल्या पक्षातल्या लोकांना विचारून घ्या वाटल्यास. जरांगे पाटील सांगत होते खरं आहे का, तुम्ही ऐकलंय का? कारण इकडं तर प्रशासनात खोटं ठरलंय किंवा खरं ठरलंय. तर आमच्या कोर्टात जनतेच्या हे सत्य सगळ्यांनी सावध व्हा. आणि फडणवीस साहेब आता मात्र खोल घरात घुसा. पाटील पहिल्यांदा हा संपूर्ण प्रकार तुम्हाला केव्हा लक्षात आला? कुठं बीडला बैठक झाली? त्यानंतर परळीला त्यांची कुठं त्या ठिकाणी त्यांची भेट झाली धनंजय मुंडेची? तुम्ही धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केलेले. आरोप तर नाही, हे काय आरोप आहे त्यांचं? हे आरोप नाहीये. मी खरं आहे खोटं आहे काय आहे, माझं काम काय केलं ते सांगतो तुम्हाला. मला अमुक गोष्ट कळाली, आमक्याला मारणार आहेत, मी ती प्रशासनाला सांगितली, पोलिसांना असं असं आहे बघा काय. मी आरोप केले का? नाही. जे आरोप आहेत ते सांगतील ना. कारण हे मुख्य कट रचणारा सूत्रधारच धनंजय मुंडे. अहो त्याच्यात त्यांनी आणखी सांगितलंय 4-5 जणांचे बीडचे नाव घेतले. त्यात गंगाधर नाना काळकुटेचं पण नाव घेतलंय. ते म्हणले त्याला तर डुकरासारखंच उचलून नेतो. डुकरासारखं नसेल ते माळकटात गुंतून तसंच नेतो म्हणे त्याला. आरोपीला बोला ना, त्याच्या जीवाला धोका आहे. सरकारने त्यांना सुद्धा संरक्षण देणं गरजेचं आहे. इथं हे लय मोठं टोळकं आहे, हे सगळं मध्ये घेणं खूप गरजेचं आहे. आणि आमचे SP साहेब आम्हाला वाटतं असं आहे ओरिजिनल आहे, काटाच करणार सगळ्याचा असं वाटतं. त्याच्यात काही दुमत नाही. कारण मी मराठा समाजाला त्यावेळेसच सांगितलं होतं तुम्हाला आता गॅजेट दिले, ही निवडणूक झाली की तुम्हाला 17 संस्थांचं ते पण सगळं देतो. म्हणजे GR तुमचं हे झालं काय टेन्शन नाही, तुम्हाला सगळ्याला आरक्षणात घालतो मी. वर्षाच्या आत कोणाला ठूक नाही, पुरा महाराष्ट्र घालून टाकतो वर्षाच्या आत पुरा. तुम्ही काय ताण घेऊ नका. पण मला 1 वर्ष जरा थोडं आता काम करून द्या. हे मी समाजाला सांगितलं होतं की मला 2 वर्ष मला आणि माझ्या समाजाला लई हिनवलंय. मला जरा हिशोब तर करून द्या थोडा थोडा. कारण हे लय मोठे टोळे आहेत माझ्या जवळच्या पण लांबचे पण. बऱ्याच जणांना वाटतंय मी आणखी संघ झिंडवतोय, मिळत नाही. थांब जर शिक, हा थांब. लय मोठे आहे त्याच्यात. कुणी हे नेत्याचं ऐकून पत्रकार परिषद घेत आहे, त्या नेत्याचं ऐकून पत्रकार परिषद घेत आहे, महाविरोधात जात आहे. हे सगळे षडयंत्र बाहेर पडणार आहेत. दिवाळी मागायला कोण कोण घेतो कोणाच्या बंगल्यावरती, हे टप्प्याटप्प्यात सगळं घेतो. पुराव्यासहित घ्यायलो ना, असं नाही घ्यायलो नसता. इथून पुढं तुम्ही तुमचा लढा आरक्षणासाठी महान नाव घेऊन बोलू नका. आपण माफ करायला सोडून द्यायला तयार आहे. तुम्ही तुमचा लढा सरसकट मराठ्याला GR आणा, अर्धवट आणा. मी ह्या GR वरती दोन्ही साताऱ्याच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालतो. ते मी आता मागच सांगितलं, मला ते विषय याच्यात घ्यायचा नाही. फक्त एक गोष्ट लय महत्वाची आहे. आता मात्र ही गोष्ट सगळ्या मराठा समाजाने गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते. या टायमाला जर तुम्ही भूमिका घेतली, जाऊ द्या तिकडं, आपल्याला विचाराचं घेत नाही. म्हणजे संघटना असतील मराठ्यांच्या, नेते असतील मराठ्यांचे, राजकीय असतील, समन्वयक असतील, सेवक असतील, उद्या तुमच्यावर वेळ येतं त्या टायमाला असं वाटलं नाही पाहिजे की तुम्ही आमच्या टायमाला नव्हते. असं वाटलं पाहिजे राज्याला मराठे 17 जागेवर आहेत. पण ज्यावेळेस असा घातपाताचा कट रचला जातो, तुम्ही डायरेक्ट मुळावरच उठता, त्या टायमाला मराठे एक जीवानं मुसंडी मारते समोरच्याला. ही संदेश राज्यात आणि देशात गेलाच पाहिजे. उद्याच्याला पुन्हा बाजूला गेला तुम्ही माझ्याविरोधात भाषण करा, पत्रकार परिषदा घ्या, मी घेईल तुमच्या, हे चालू द्या.
पण ज्यावेळेस मुळावर उठले ते त्या टायमाला विचार करावा लागतो घातपाताच्या टायमाला. कारण तुमच्यावर जर अशी वेळ आली तर तुमचे लेकरं बाळ उघड्यावर पडणार, तुमचा संसार उद्ध्वस्त होणार. त्या टायमाला आम्ही हसून मजा नाही बघायची, तुमच्या मागं खमक्यावर उभा राहून ताकद करायची, ताकद द्यायची. तीच परिस्थिती इथं निर्माण केली. जर घातपात करते तर सगळ्या मराठ्यांनी हे मुळा जाळा सकट नायनाट झाला पाहिजे. कारण हे खोटं असेल तर त्या 2 आरोपींना विचारा. आणि त्यांनी आणि ह्या रचणाऱ्या धनंजय मुंडेंपासून मॅनेज होऊन प्रशासनाने कुणी कुणी किंवा काही शांत केलंच तर मी सांगितलेल्या 100 जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा फक्त येऊन बसा, तुमच्या डोक्याचे झाकच येईल. आणि ते इतकं ध्यानातच आहे ना, कालपासून रेकॉर्डिंग ऐकतो आणि मीडियाचा बांधवा सांगतो, कालपासून संपणातच ते इतक्या. तुम्ही या रेकॉर्डिंग जे आहे सगळ्या पोलिसांना दिल्यात का आणि तुम्ही या माध्यमांसमोर कधी उघड करणार आहे? मला वाटतं 2-4 दिवस आणखी तपासाचा भाग आहे. तिकडून जवळ ते नाव घेत नाहीत तोपर्यंत मलाही घेता येत नाही. असं थोडं संकेत पाळायलोय मी. आम्ही त्यांना रेकॉर्डिंग दिलेल्या आहेत, सगळ्या शूटिंग दिलेल्या आहेत, सगळं दिलेलं आहे, टोटल काही ठुलेलं नाही. सध्याही तुमच्या जीवाला धोका आहे का आणि तुम्ही पोलीस प्रोटेक्शन अजून तुम्हाला वाढीव पाहिजे का, तुम्ही मागणी करणार का? नाही, मला काही नको. मी समाजासाठी कुकूपासून घराच्या बाहेर आलेलं पोरग आहे. हजारो करोड रुपये आले असते लाथा मारणारे लोक आहेत आम्ही. पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठणारी पैदास आपली वड्याची नाही. पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठू शकत नाही. हजारो करोड रुपये आले असते, लात मारली, समाजाचे लेकर आनंदी बघायचं काम केलंय. मला कशाची गरज नाही. म्हणून मी मराठा समाजाला आवाहन केलंय, तुम्ही शांत राहा, कारण तुम्हाला मला अडचण येत नाही. आणखीन मराठ्यांनी माझी भावना समजून घ्या. तुम्हाला अडचण येत नाही, तुम्ही फक्त सोपे सोपे काम करायचे, अवघड करायला मी आहे ना. मी जे वर जिवंत आहे त्यावर तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ते काम. अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का? अजूनही आरोपी ताब्यात आहेत पण अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का? हे बघा, बाहेर आहेत ना बरेच. पोलिसांनी कुठे धरलेत, आणखीन धरलेत मला नाही माहित, मी नाही विचारलं पुन्हा. लय मोठे आहेत, आणखीन लय मोठे आहेत. आणि मी त्या धोक्या फेकायला भेट असतो तर एवढी मोठी लढाई लढलोच नसतो. माझ्या मराठा समाजाच्या संघटनांनी, मराठा समाजाने आणि समन्वयकांनी समजून घ्या, मी फक्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिलंय म्हणून जर ही वेळ असेल तर तुमच्यावर सुद्धा हीच वेळ आली असती. ओबीसीतून तुम्ही आरक्षण सरसकट मागितलं असतं, पुढे होऊन लढला असतात तर. म्हणून समजून घ्या, समान दुःख आहे. आणि मी माझ्या जातीसाठी लढतोय, मरायला कुठे देतोय? आणि असं मरण कोणाला यावा? चांगलं आहे ना. जातीसाठी मरण येणं, कुठं मरताय माणूस? अटॅक येतो, साप चावतो, ऍक्सिडेंट होतो, ट्रक खाली जातो, पुढे एरीत पडतो, काही होतं, हीच पडते अंगावर, बिल्डिंगवर पडतो. या काही की जेवता जेवता अटॅक आला गेला मरतोय, काही पण होतं. ऑपरेशन करता करता काही काही मरते. माझ्या जातीसाठी जर मी लढताना मरत असतो तर मी त्या आनंदाने स्वीकारायला तयार आहे. म्हणून मराठ्यांनी फक्त शांत राहा. मला खूप उंचीवर न्यायचंय तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका, मला काय होत नाही. आणि त्याच्याही ध्यानात आला असं आता आपली पार्टी, आपली टीम, आपली गुंडाची टोळी कमजोर झाली. कारण व्हायच्या आधी 25 वर्षात कवाच कुणाला काही कळालेलं नाही. झाल्यावरही मेळ लागला नाही, कोणाकोणाचा फोन केला का कोणाला गाडी खाली आलं. ही पहिली वेळ आहे. जरांगे पाटला सुद्धा हात कमजोर नाही आहेत, बुडात हात टाकून माहिती काढू शकतं. हे त्यातलंही आता कळालं असेल की आपण चुकीच्या माणसाच्या नादी लागलो. पाटील तुम्ही आताच म्हटलं की झालता फाटा या ठिकाणी भेट झाली की त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी गोळ्या औषध पुरवण्याचं सुद्धा म्हटलेलं होतं. नेमकी हे गोळ्या औषध काय होतं आणि काय कट कारस्थान होतं नेमकं? मला काय, मी थोडाच गोळ्याचा धंदा करतो. कोणत्या होत्या त्यालाच माहित. आता त्यांनी त्या आरोपी जे आहेत ना त्यांचं सगळे ना, आणि जे 100 लोक ऐकायला होते मुख्य, ते शॉर्ट झालेले सगळे शॉर्ट. हे किती भयान चित्र आहे. अहो आता ना मला वाटतं 2-4 दिवसांनीच मी आणखीन उघडं करावं, कारण पत्रकारांनी प्रश्न विचारला मग पुन्हा बोलता होतं. त्यांच्यातले सुद्धा शॉर्ट आहेत हे कळाल्यावर. काल मी 2-4 माहिती त्यांच्या माणसाजवळ दिल्या, हो दिल्या. त्यांच्यासाठी सुद्धा किती विघातक माणूस आहे. आपण म्हणतो ना ह्यो नेता कम साथ देतो, तो ओबीसीचा कार्यकर्ता कम साथ देतो. अगोदर हे वेगळं करतात आणि नंतर मात्र हेच कर.
असं नेत्याच्या आमदारांच्या बद्दल आहे, कार्यकर्त्यांच्या बद्दल आहे आणि अधिकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा आहे. आता ते बावनकुळे साहेबाचं उदाहरण जे घेतलं आपण मग ते काय मोर्चाच्या विरोधक आहे कधी माणूस आमच्या कशाचा? जे कळलं तेच खरं बोललो ना. मी काय म्हणलो का छगन भुजबळचं असं म्हणजे मग म्हणले असते याचा विरोध आहे म्हणून म्हणतो. जे सत्य आरोपी जवळ आहे किंवा आरोपी जवळच्या दुसऱ्या मित्राजवळ आहे, आरोपी जवळच्या दुसऱ्या मित्राजवळ आहे ते सांगितलंय. आणि तुम्हाला खोटं वाटत असलं तुमचा एखादा विश्वासाचा माणूस पाठवून द्या, आम्ही दाखल लावतो ते. पाटील, तुम्ही मगाशी म्हटलं आरोपींच्या जीविताला सुद्धा धोका आहे, हे कसं? आरोपी जीवाला धोका आहे? आता मगाशी म्हटलं तुम्ही की ते जे आरोपी अटक केलेले आहे आता पोलीस स्टेशन मध्ये, मगाशी म्हटलं चालू आहे. आणि असला तर पोलीस आहेत ना, ते लक्ष ठेवते ना त्यांचे. पाटील आता तुम्ही धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं, त्यांच्या पीएनचं नाव घेतलं, याबरोबर आणखी किती लोक असू शकते या गटात सहभागी? याच्यात 11-12 जण आहेत हे याच्यात. आता पुढे आणखीन उघडे पडत जातील आणि काही दुसरे पण आहेत ना, आणखी लय जण उघडे आणतात ना बुलबुल. पैसे कमायच्या नादात तुम्ही काय करताय मराठ्यांच्या भावांनो लक्षात ठेवा. पैसे कमायच्या नादात तुम्ही कोणत्या थराला चाललाय? पुन्हा पुन्हा काल सांगितलेला शब्द सांगतो, आपला सुखी संसार करावा, कष्ट करावं. कुणाच्या पैशाच्या लालसेत येऊन आयुष्यातून उठू नका. तिथं सडत बसण्यापेक्षा जेला त्या पैशाला काय अर्थ नाही. तुम्ही 10,000 करोड बी आणले, 2 करोड बी आणले तर ते घरी राहणार आहेत. घरचे सुखी नाही, तुम्ही पण सुखी नाही. त्या पैशाचा उपयोग काय? पैसा आपल्या लेकरा बाळाला, संसाराला, आपल्या सुखाच्या कामी यावा त्याच्यासाठी पैसा असतो. पैसा घेतला आणि ज्याला सडत बसली, काय साध्य केलं तुम्ही? त्याच्यामुळं जर कोणी इथून पुढे असतील, आम्हाला माहित होणार आहेत आणि झालेत, म्हणजे हे टीम सोडून म्हणतो दुसरे आणखीन 2-4 तुमचे जे पैशाचे नाद आहेत, नेत्यालाच तुम्ही बाप म्हणून किंवा नेता म्हणून काम करताना थोडे शहाणे व्हा. रेकॉर्डिंगन, व्हिडिओ, कुठं मग मारूचन, हानूचन, रस्त्यानेच हानूचन, आमकच करून भानगडीत पडून तुमचे सुखी संसाराचं वाटोळं करू नका. माझ्या विरोधात बोलण्याच्या भानगडीत पडायचं सोडून द्या. तुम्हाला सांगतो आणखी शहाणे व्हा. तुम्ही मागे सरकत नाही तर मी सुद्धा मागे सरकणार नाहीये, हे पण ध्यानात ठेवा. पुन्हा उद्या म्हणू नका ते आपल्या जातीचे जरा मुळावरच उठायला लागले, ते जातीच आहे का? छत्रपती संभाजीराजे आमच्यातून गेलेत. आम्ही मराठ्यांनी धडा घेतला, आमचा राजा जाऊ शकतो म्हणून मराठा समाज सतर्क आहे. आणि मराठा समाज मी हुशार पण करतोय, मराठा समाज हुशार पण आहे. आणि इथून पुढे सुद्धा मराठ्यांनी सतर्क राहायचं, सावध राहायचं, खाचायचं नाही, घाबरायचं नाही, ताट लावून धाडसाना राहायचं. पाटील, तुम्ही जे व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग पाहिली, ते आरोपी आणि धनंजय मुंडेचं संभाषण आहे का? आता ते तपासाचा भाग आहे म्हणून मी बोला ना. सगळं काय मी सांगितलं तुम्हाला सांगताना. त्याच्याकडे मॅसेज आहे, किती डिलीट केले तर त्याचे शिडीआर निघते, त्याचे सगळे दुनिया निघती. गृह मंत्रालयाच्या संबंधित सुद्धा काही विषय आहेत, खूप नेत्यांच्या संबंधित सुद्धा विषय त्या आरोपींना माहिती आहेत. मी त्यांना सावध करायला, माझ्याबद्दलच बोललो असतो ना मी. माझं सारखं त्यांचं होऊ नये, पाहुण्या रावळ्याच्या हाताने, कुणाच्या हाताने त्यांच्या, म्हणून सावध करायला. तुम्हाला चौकशी करायला रोग आलाय का नुसता? तुमच्याबद्दल माझ्याबद्दल नाही म्हणणार मी, लय खंबीर आहे म्हणून तर त्याचं नेटवर्क भेदलंय मी, छेदलंय पूर्व. खंबीर आहे म्हणून छेदू शकलोय. त्याची काळजी नाही, त्याला बघतो मी, त्याची काळजी नाही. पाटील, प्रत्येक सभेत तुम्ही माझ्या जीविताला धोका असल्याचं म्हणत होता. कुठंतरी पुसटची कल्पना होती तुम्हाला या गटाची? नाही, ते वेगळे होते दुसरे. आणखी लय टोळ्या गेल्या, लय जण दमून गेले म्हणून तर हे शेवटचं सांगितलं मी. सुखी खा, कष्ट करा, कमवा, पैशाच्या नादात सुखी संसाराचं वाटोळं करू नका. इथून पुढे तरी शहाणे व्हा म्हणूनच सांगायला ना. मी खेटायची तयारी केलेली, लक्षात ठेवा. आणि धनंजय मुंडे कुपुसून आलेल्या माणसाच्या नादी नसतं लागायचं. तुला चुकी ठिकाणी हात टाकलाय, ध्यानात ठेव. पाटील, आताची 2 आरोपीला अटक केलेली, आणखी आरोपीला अटक करण्याची काही तुमची मागणी, पोलिसांशी काही बोलणं झालं, चर्चा झाली? सांगणार नाही, म्हणणार नाही. माहिती होती ती त्यांना सांगितले, असं आहे काय बघा. त्यांचं मुळात जाणं काम आहे. आमच्या कोर्टात म्हणजे जनतेच्या कोर्टात प्रतिष्ठित सगळ्या पक्षांच्या लोकांसमोर सत्य काय सगळ्याला माहिती, त्यामुळे मी टेन्शन घेत नाही.
यांना जर माहित नसतं 100 मध्ये लहान ताकद नाही. हे महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत ना त्याचे प्रमुख लोक आहेत. महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत त्याचे प्रमुख लोक आहेत. कोणताच पक्षावाला म्हणू शकत नाही की आमचा कोणीच नव्हता तिथं किंवा आम्हाला काय माहित नाही. सगळ्या पक्षातल्या प्रतिष्ठित ते 2 लोक तिथं होते. त्यांना सगळ्यांना माहिती. त्यामुळे उद्या हे सुटले काय, आले काय, मी काय म्हणणार नाही, धरले काय, खरं काय हे आम्हाला सगळ्यांना माहिती. पाटील, एक शेवटचा प्रश्न आहे की यापूर्वी काळुंके नानाच्या गाडीवर सुद्धा हल्ला झाला होता. हा तो त्या कटातलाच प्रकार होता का? एवढं नसं वाटतं मला. परंतु हे कालचं जे बोललेलं आहे ना आरोपी, की त्यालाही डुकरासारखं उचलून नेईल आणि त्याचाही समजा काय खात्मा करीन का काय ते. त्यामुळं तिथं धोका आहे. त्यांना सुद्धा संरक्षण घेणं आणि तो सुद्धा तपास करणं मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी. मुख्यमंत्री साहेब हमेशाच आदेश देतात कशाचा नाही. ही चौकशी करा, ती करा, याच्यात बी सखोल घुसा ना. आता एखाद्या एक प्रामाणिक म्हणून सांगतो, नागरिक म्हणून तुमचं सुद्धा काही निघू शकतो. म्हणून जनतेसाठी आणि तुमच्यासाठी आणि राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांसाठी आणि त्यांच्या भावकीतल्या काही गोष्टी निघतात का त्याही खूप हिताच्या आहेत. पुढचे होणारे डाव मोडून पडू शकतात. तुम्ही राजकारण टिकवण्यासाठी जर म्हणलात काहीच आढळलं नाही तर इथं राजकारण चालवणाऱ्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे खरं आहे. त्याच्यामुळे इथं दूध का दूध पाणी का पाणी आमच्याकडून झालेलंच. तुम्ही काय करताय? लोक म्हणतात ना यंत्रणा ही सरकारच्या आहारी जाती किंवा कार्यकर्त्याच्या आहारी जाती. ही आम्हाला सिद्ध होणार. आम्ही खूप मोठं स्टिंग ऑपरेशन केल्यासारखं केलंय. त्याच्यामुळं बघूयात आता मुख्यमंत्री साहेब काय करतायत ती करतील. आहेत अजितदादांना नाही वाटत आता की घाण किती दिवस सांभाळायची. जर असं डाव होणार असले उद्ध्वस्त व्हायचे काम आहेत नाही. म्हणून फडणवीस साहेबांनी आता मात्र याच्या खोलात जावं. याच्या सोडला त्या प्रकारात सोड, ह्या प्रकारात सोडून सोडून राज्याच्या जनतेच्या जर मुळावरच उठणार असलं तर याचा आता शेवट करा. धनंजय मुंडेंच्या अटकेची मागणी तुम्ही करणार? मी माहिती सांगितली SP साहेबांना. मी ते तपासात आहे म्हणून काय बोलणार नाही. पुन्हा ते शब्द वापरतो. आम्ही सांगितलं असं असं कळालंय, तुम्ही याची चौकशी करा. आम्ही काय शब्द वापरले? चौकशी करा. करतील नाही करतील, खरं जनतेच्या कोर्टात आलेलं आहे. मी त्याचं टेन्शन घेत नाही. हे लोक नसतील तर मग मात्र मला लोड राहिला. इथं लोक आहेत ना, खरं काय आहे यांना माहिती आहे ना. सरकार आणि प्रशासन खऱ्याचं खोटं करतंय हे ऑटोमॅटिक उघडं पडणार आहे. कारण इतके लोक हे जातवान आहेत, अस्सल ओरिजिनल शहाण्णव कोळी, खोटं नाही बोलत. मरण आलं तरी चालन. ते लोक असे आहेत ते 150 जण. मरण आलं तरी चालन पण खोटं नाही बोलणार. जे खरं आहे तेच तोंडातून वाक्य फेकणार. मग आपल्या घरातला जरी माणूस असला तरी ते लोक असे आहेत, बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले बोलवलेले, घरातला माणूस असला तरीही न खोटं बोलणारे लोक आहेत. त्यांचे नावं ज्यावेळेस आम्ही सांगू हे होती त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला जालना जिल्ह्याला पटन हे लोक खोटं नाही बोलू शकत. बजरंग बाप्पा सोनवणे आणि डॉक्टर कल्याण काळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची आता SIT चौकशी मागणी केलेली आहे. तुमची तशी मागणी असणार? हे बघा आता बजरंग बाप्पा किंवा काळेसाहेब खासदार असतील बघा याच्यात राजकारणाचा विषय नाही. प्रत्येकाला वाटतं जर इतकी वाईट वेळ एखाद्यावरती आणणार असले तर त्याच्या पद्धतीने जे ते मागणी करतायत मागणी नको करू असं तर म्हणू शकत नाही. किंवा प्रत्येकाला तो अधिकार आहे. कारण जीवावर उठल्याच्या नंतर वेळ ही कोणावर पण येऊ शकते, कोणावर पण. आणि मग कोणावर पण वेळ येणार असली तर त्यांच्यावर वेळ आल्यावर आपण साथ नाही देणार, आपल्यावर वेळ आली तर ते नाही देणार. म्हणून सगळ्यांनीच सांगितलंय मी, मराठा समाजाच्या संघटना असतील, स्वयंसेवक असतील, समन्वयक असतील, जे मराठ्यांचे पक्ष असतील किंवा मराठ्यांचे नेते असतील, यांनी खूप बारकाईनं लक्ष घालणं गरजेचं आहे. खूप. कारण माझ्यासारखी वेळ तुमच्यावर पण येऊ शकते. मी लय पुढचा आहे म्हणून मी मध्येच फासा टाकलाय. डुक्कर दाराचा फासा आमच्याजवळ पण आहे. उंदराला मोरकी घालणे कळतं का तुला? उंदराला मोरकी घालणे तुला नाही कळायचं बाळा, तू लय चूक केली. आम्ही डुकराला सुद्धा फासा टाकतो.
वरच्या पाखराच्या लांबूनच मुजितो तुला माहित नाही की रसा तळाला जाणे खडे खडे वर येणे बरं का? काय होतंय पुढं. पण एसआयटीची चौकशी व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? मी फक्त तेवढ्यावर ठाण. आमच्या कोर्टात जनतेच्या सत्य न्याय झालेला आहे. आम्ही फक्त सांगितलं असं असं कळालंय, चौकशी करा. प्रतिष्ठा प्रशासनाची, गृह मंत्रालयाची, पोलिसांची ठेवायची असली तर ते सत्याला जाणार, ठेवायचे नसतील तर जाणार नाही. आम्हाला माहित नसतं तर आम्ही काय म्हणलो असतो? आम्ही फक्त म्हणलो होतो असं असं कानावर आले आणि चौकशी करा. निघालं खोटं खरं आम्हाला माहित नव्हतं. इथं सगळ्या लोकांना माहिती. त्याच्यामुळे तुम्ही काय करणार आहे याची महाराष्ट्र वाट बघणार आहे. पोलीस प्रशासन काय करतंय, गृह मंत्रालय काय करतंय याची लोक वाट बघणार. पाटील एसपींना काल फोन केलाय आणि समोर जाऊन सुरक्षेची काळजी घ्या असं सांगितलं. कुणी पंकजा मुंडे ज्याला एसपीला फोन केलाय आणि जागे बदलायचे काळजी घ्या, सुरक्षेची काळजी घ्या असं सांगितलं. नाही, मला नव्हतं माहित की पंकजाताई मुंडेंनी काय सांगितलं हे मला नव्हतं माहित. परंतु ठीक आहे ना, बस हो काय. त्यांचा पाटला संध्याकाळला की सांगावं, चांगली गोष्ट. त्याला पंढरपूरमध्ये मराठा आंदोलक आणि लक्ष्मण आक्षे समोरासमोर आणि तिथं मोठा वाद झालाय. नाही नाही असं काय. हे बघा, मी शांततेचं प्रत्येकाला आव्हान केलंय. मी तुम्हाला मोठं करतो, चांगलं करतो, थोडे दिवस दम धरायला लागत असतो. सैन्य आधी सुखी समाधानी बळकट झालं पाहिजे. आधी आरक्षणात जाऊ द्या, नोकऱ्या मिळू द्या, चांगले शिक्षण घेऊ द्या, जरा मजबूत समाजाचे लेकर समाज होऊ द्या, आणि मग बेडानं काय बेडायचं. आणखीन आपल्याला मिळायचंय, त्यांना मिळालेलं आहे. आणि तुम्ही काय करता परो त्यातले बांडगे बुंडगे यांच्या पुढे आरडाता आणि मग यांचं नाटक फक्त संरक्षण लागायपुरते. तुमच्यामुळे घ्यायला नाही संरक्षण लागत. त्यामुळे गप राहणार. आधी बळकट हो, ते बी कुठं जाणार नाहीत, आपल्याला कुठं जायचं नाही. दम धरायचा आधी आपल्याला मिळायचं राहिलंय, त्यांना मिळालंय म्हणून ते बोलतात. बोलले काय होतं बोलून द्या ना. फक्त ध्यानात ठेवायचं, क्षत्रिय मराठा विसरत नसतो. डोळ्यातला राग दिसू द्यायचा नाही. याला म्हणते गेम टाकणं. फिटत पाहिजे, फिटत पाहिजे, सोडून तर द्यायचं नाही. रोज तर कमी होत त्यांना डोळ्यातला राग दिसून द्यायचा नाही, पण सुट्टी द्यायची नाही. टप्प्यात आला की कार्यक्रम. त्याच्यामुळे थोडं थांबा, धीर धरा, शांत राहा. माझी विनंती सगळ्याला, मराठा समाजाला. मी व्यवस्थित करतो सगळं, मी चांगला आहे, टेन्शन घेऊ नका. आता गर्दी लय करायला तिकडं प्रचंड, मी म्हणू शकत नाही नका येऊ, पण तुम्ही फक्त शांततेने घ्या, एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. थोडं थांब.